आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष माझ्या सहकारी भगिनी बैसाने मॅडम, आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे माझे सहकारी, आपल्या तालुक्याचे लाडके गट शिक्षण अधिकारी भोईसाहेब, मंचावर उपस्थित माझे सर्व माजी मुख्याध्यापक असतील, माझे सहकारी शिक्षक बंधू आणि शिक्षकेतर बंधू, आणि आपल्या या कार्यक्रमासाठी तुमच्या सर्व विद्यार्थ्यांच्या वतीने पालक म्हणून प्रशांतचे पालक उपस्थित असलेले अशोक बापू हे आमच्या विद्यालयाचे माजी चेअरमन, आणि आजच्या या 2003 आणि 4 या बॅचचे सर्व तुम्ही विद्यार्थी मित्र आणि मैत्रिणी, हा स्नेह संमेलन म्हणजे तुम्ही बऱ्याच वर्षानंतर आज इथे एकत्र आलात. आपण ज्या वेळेला या विद्यालयातून इयत्ता 10वी नंतर बाहेर जातो आणि त्यानंतर आपण आपापल्या शिक्षणानंतर आपल्या कामामध्ये मग्न होतो आणि आपल्याला या मागच्या गोष्टींची विसर पडते, आणि एक मागच्या गोष्टींचा उजाळा म्हणून आज स्नेह संमेलनाचा कार्यक्रम हा आयोजित करत असतो. हा दरवर्षी आयोजित करायचा आहे. या निमित्ताने आपण एकत्र येतो. मी म्हणजे आमच्यावरून सांगतो, आम्ही आजही दरवर्षी आमची पूर्ण जी बॅच आहे ती सर्व एकत्र येतो. तर एक काय असतं की आपण सर्व बरोबर असतो, आपण काय करतोय, काय व्यवसाय करतोय, काय नाही याची आपल्या सर्व मित्रांना ओळख होते. तर तुम्हा सर्वांना मी एक 2 किंवा 3 गोष्टी सांगतो. सर्वात पहिले तुम्ही सर्व, आम्ही जे काही तुम्हाला शिदोरी दिली तर त्याचं खरोखर चीज झालं असं आम्हाला वाटतं. आणि आज आहेत काही सर्व तुमचे बंधू आहेत, काही देशसेवेसाठी आहेत, काही सॉफ्टवेअर इंजिनियर आहेत, काय त्यात विविध क्षेत्रांमध्ये सर्व विद्यार्थी काम करतायत, आनंद वाटला. काही विद्यार्थिनीसुद्धा जॉब करतायत, चांगल्या गृहिणी आहेत. तर काही तुमच्यामध्ये बसलेले काही ज्ञानदानाचंही काम करतायत, म्हणजे शिक्षक शिक्षिका पण आहेत. तर सर्वात जर कधी मी म्हणत असेल, म्हणजे मी आहे म्हणून नाही, तर ही जी ज्ञानदानाची हे जे काही काम आहे हे सर्वात उच्च कोटीचं काम आहे, की आपण दिलेल्या ज्ञानाने बऱ्याच काही पिढ्या घडत असतात आणि आपण काही सांगू शकत नाही. आपण जे काही ज्ञान देत असतो त्या ज्ञानातून आपल्यापेक्षा उच्च नोकरी करणारा एखादा त्या ठिकाणी घडत असतो आणि त्यातच आपल्याला खूप आत्मिक समाधान असतं. तर मित्र हो, तुम्हाला एक सांगेन, तुम्ही आहे त्या कार्यामध्ये मग्न आहात. तुम्ही जे काही काम करत आहात त्या कामामध्ये कसलाही जॉब असू द्या, काही करा, पण त्यामध्ये प्रामाणिकपणा असला पाहिजे. फक्त आयुष्यामध्ये कोणाला फसवू नका. हे काम एक महत्त्वाचं आहे, ते करायचं आहे. त्यानंतर तुम्ही आता सर्व संसारात मग्न आहात, तुम्ही स्वतः घडलेले आहात. आता तुम्ही यात काय घडणार आहात, परंतु तुमची जी पुढची पिढी येऊ घातलेली आहे, ती आलेली पिढी, तुमच्या मुलाबाळांना उच्च शिक्षण कसं देता येईल, त्यांना स्वतःच्या पायावर कसं उभं राहता येईल, आणि आपल्या पाल्यांकडे अगदी त्या दृष्टिकोनातून तुम्ही लक्ष द्यायचे. सर्व बाकीचे आपलं काम करत असताना इतर गोष्टींना फाटा द्या, पण आपल्या मुलं बाळांना शिकण्यासाठी कुठल्याही प्रकारची कमी पडू नका. आपण शिकलो, आपण घडलो, पण आपल्यापेक्षा चांगलं अजून त्यांनी घडलं पाहिजे, आपल्यापेक्षा त्यांचं जीवन चांगलं असलं पाहिजे. हे भावना डोळ्यासमोर ठेवून आपण त्यांच्यासाठी जास्तीत जास्त वेळ द्या, त्यांना चांगलं सुसंस्कारित करा. आणि संस्कार घडत असताना आज आता मोबाईलचं युग आहे, मोबाईलचा वापर विद्यार्थ्यांना जरूर करायला द्या, पण मात्र तो कसा लिमिटेशनमध्ये, अगदी कमीत कमी. ते एक खेळणं म्हणून त्यांच्या हातात मुळीच देऊ नका, त्याला लिमिटेशन घालून द्या. भरपूर असे ॲप आलेले आहेत की जर आपल्या पाल्याला आपण मोबाईल दिला अर्धा तास 1 तास
द्या ना, जरूर द्या, रोज द्या, परंतु तो त्याचं लिमिट बांधून द्या. तो ॲटोमॅटिक बंद पडतो. त्या ॲपमध्ये तशी सोय असते. आणि त्याच्यानंतर त्याला तसं द्यायचं ते की बाबा रे, तुला अर्धा तास फक्त तो खेळायला मिळेल. खेळायला असेल, कशाचे असेल, तर ते एक करा. आणि त्याच्यानंतर एक तिसरी गोष्ट सांगू इच्छितो की तुम्ही आपले जे आईवडील आहेत, आईवडिलांना कोणीही अंतर देऊ नका. आणि भगिनींनी सासू सासऱ्यांची सेवा करा, म्हणजे आपलं कुटुंब हे सुखी राहतं. आणि तुमच्या या भावी आयुष्यासाठी तुम्हाला शुभेच्छा देतो आणि मी थांबतो.